नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी ज्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेले आहेत, आता बऱ्याच बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, परंतु ते पेंडिंगमध्ये आहेत, आणखी मंजूर झाले नाहीत. आणि काही जणांचे मंजूर झाले आहेत, परंतु पैसे अकाउंटवरती जमा झाले नाहीत. तर या ठिकाणी पहा, त्यापुरतंच नाही आहे, तर तुम्ही कुठलेही समजा बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी केली असेल, ती लवकर मंजूर होत नाही, पेंडिंगमध्ये आहे, किंवा नूतनीकरण समजा केलेलं आहे, ते लवकर मंजूर होत नाही. ते म्हणजे तुमची जी काही समस्या आहे, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरून तुम्ही दिल्यानंतर तुमचं लवकरात लवकर काम होणार आहे. तर बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर माहिती संपूर्ण सांगतो, परंतु तुम्ही आपल्या आणखीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुमच्या आणखीन काही समस्या असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. आणि तुमची काही समस्या असेल तर त्या समस्या कोणत्या फॉर्ममध्ये भरायची आणि कशी सबमिट करायची संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर या ठिकाणी पहा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतात. तर या ठिकाणी पहा, सर्वात अगोदर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली असं स्क्रॉल करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला एक या ठिकाणी ऑप्शन भेटते, ते म्हणजे अभिप्राय फॉर्म अशा प्रकारचं. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, अभिप्राय फॉर्म जे अभिप्राय फॉर्म आहे तो तुम्हाला कशा प्रकारे लिहायचा आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते तुमचं एक मेल आय डी निवडायची आहे. तुमची जीही तुम्हाला निवडायची ती त्या मेल आय डीवरून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही या ठिकाणी स्विच अकाउंट करून तुम्ही तुमची ज्या अकाउंटवरून तुम्हाला जे आहे ते मेल करायचं ते मेल निवडू शकतात. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक किंवा पोच पावती क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला बांधकाम कामगार जे असतील समजा त्यांचं काय आहे, पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आपला मोबाईल क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जोही मोबाईल क्रमांक असेल तो या ठिकाणी टाका. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, तो मोबाईल क्रमांक टाकलेला कोणाचा आहे तुम्हाला या ठिकाणी ते निवडायचं आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे 2. ह्यामध्ये स्वतः किंवा इतर ऑर्डर कोणाचा आहे, दुसऱ्याचा आहे का तुमचा स्वतःचा आहे. स्वतःचा असेल तर तुम्ही या ठिकाणी स्वतः आहे असं निवडायचं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला जे आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा या ठिकाणी तुमचा जोही जिल्हा असेल तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात. तर या ठिकाणी तुमचा एक जिल्हा निवडा. आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला एक तालुका निवडायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता एक तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचं जीही प्रतिक्रिया आहे तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. तर या ठिकाणी पहा, रिलेटेड म्हणजेच या ठिकाणी प्रतिक्रिया तुमची कशा संबंधित आहे, म्हणजे तुमची नोंदणी संदर्भात काही समस्या आहे किंवा रिन्युअल संबंधात काही समस्या आहे किंवा क्लेम संबंधित काही समस्या आहे, ते या ठिकाणी निवडायचं आहे. आता हे संपूर्ण निवडल्यानंतर तुम्हाला जे तुमची काही समस्या आहे तुम्हाला या ठिकाणी त्याचं वर्णन करायचे आहे, ह्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तुमची या ठिकाणी थोडक्यात पहा, तुम्हाला शिष्यवृत्ती भेटली नसेल किंवा शिष्यवृत्तीचा अर्ज मंजूर झाला असेल, आणखीन पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले नसतील तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे की माझा अर्ज मंजूर झाला आहे, परंतु आणखीन माझ्या बँक अकाउंटमध्ये आले नाहीत. तुम्हाला असं जे आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे एकदम. आणि या ठिकाणी पहा, टाईप केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी एक ऑप्शन भेटतं, ते म्हणजे सबमिट. तर या ठिकाणी आपल्याला सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी अभिप्राय जे आहे ते सबमिट होणार आहे. त्या ठिकाणी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमच्या ह्या अभिप्रायाचं उत्तर तुम्हाला तुमच्या मेलवर वापस येणार आहे. त्या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांना अगदी सोप्या पद्धतीने त्यांची जीही समस्या असेल त्यांना या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही घरी बसून जे आहे ते तुम्ही ऑफिसला सांगू शकतात. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जर तुमच्या बांधकाम कामगाराची नोंदणी संबंधित काही समस्या असेल, नूतनीकरण समस्या असेल किंवा क्लेम म्हणजे या ठिकाणी पहा, तुम्हाला शिष्यवृत्तीच्या अर्जाचे पैसे भेटले नसतील किंवा घरकुल योजनेचे पैसे भेटले नसतील किंवा कुठलेही तुम्हाला या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना पहिल्या स्वतःच्या लग्नासाठी 30,000 भेटतात, बांधकाम कामगाराच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये भेटतात. तर ह्या कुठली तुम्हाला समस्या असेल तर नक्कीच या ठिकाणी ही अभिप्राय तुम्ही टाकू शकतात, सबमिट करू शकतात. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला बांधकाम कामगारांचा अभिप्राय म्हणजे काही समस्या असेल ती घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून कसा फॉर्म भरायचा हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि ही माहिती थोडी पण तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पण पुढं पाहायला भेटणार आहेत. तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काही समस्या असतील तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची संपूर्ण कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात किंवा ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये त्याचं प्रत्युत्तर भेटणार आहे.
तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.